आपण या ठिकाणी जमलेलो आहोत फिक्स नामदार चषक 2024-2025च्या या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी. तर 16 संघांनी सहभाग नोंदवलेली ही स्पर्धा जामनेर तालुक्याच्या क्रिकेट इतिहासातील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून आपण बघूया. तर या स्पर्धेमध्ये आपल्या जळगाव खानदेशातीलच नव्हे तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नसेल तर वेगवेगळ्या ठिकाणावरून टेनिस बॉल क्रिकेटचे स्टार आपल्याला या जामनेर नगरीमध्ये खेळताना बघायला मिळालेले. नक्कीच आपल्याला त्यांच्यापासून भरपूर काहीतरी शिकायला मिळालेलं असेलच. तर आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं अगोदर स्वागत करूया. चंद्रकांत दादा बाविस्कर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर चंद्रकांत दादांचं स्वागत विशाल भोई यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. चंद्रकांत दादा यांचं स्वागत विशाल भोई यांनी करावं. नानाभाऊ बाविस्कर हे आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. श्रीयुत महेंद्र कृपाराम बाविस्कर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत, माजी उपनगराध्यक्ष जामनेर नगर परिषद. तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. संजूभाऊ माळी यांना विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करायचंय. दीपकजी तायडे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. ओम साई क्रिकेट क्लब जामनेर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. शुभमला विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करायचंय. दीपकजी तायडे. चला मित्रांनो, हे ते लोक आहेत ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला खेळायला मिळालेली आहे. कारण आणि जी भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहेत. जी भाऊ आपण सुद्धा मंचावर यायचंय. आपलं सुद्धा या संघाला चांगलं सहकार्य लाभत असतं. आणि विशाल भोई यांना विनंती आहे की आपण जी भाऊंचं स्वागत करायचंय. आपण मंचावर या अगोदर. महाकाल संघाचे संघ प्रायोजक सनीभाऊ सुरळकर, सनीभाऊ सुरवाडे, माफ करा, सरताळे, सनीभाऊ सरताळे, महाकाल वॉरियर संघाचे प्रायोजक सनीभाऊ सरताळे. चला बापू माळी आपल्याला विनंती आहे. चला आडनावाचं काही घेणं देणं नाही आहे. सनीभाऊ तुमचं नावच खूप मोठं आहे, तुमच्या एवढंच. चला तर आता माझ्या मते मंचावर कोणी बाकी का पाहून घ्या. नाही, ज्यांचं बाकी असेल त्यांचं शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत. आणि आता मुख्य कार्यक्रमासाठी जे आपले बाहेरचे पाहुणे ताटकळत बसलेले आहेत तर त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिमागदार कामगिरी करणारे आपले पंच तर मी आमंत्रित करतो. हे पंच बघा मित्रांनो, हे एमसीए पॅनलचे पंच आहेत. खास नाशिकवरून आता जळगावात नेहमी येतात, परंतु आज आपण जामनेरमध्ये त्यांना बोलवलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट पंच आहेत. तर मयूर सोनवणे हे या पंचांच्या टीमचे हेड आहेत. मयूर आपण यायचंय. आणि मयूरबद्दल एक गोष्ट सांगायची मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट अंपायर आहे, परंतु स्टायलिश अंपायर, ज्याला म्हणतात आगळ्या वेगळ्या शैलीसाठी ओळखला जाणारा हा मयूर आहे. मी सुधाकर माळी यांना विनंती करतो की आपण आमच्या पंच पॅनलचे मयूर सोनवणे, सुजित पांड्यन आणि अभिराज नेहरकर. चंद्रकांत भाऊ आपण सुद्धा उठायचंय आणि हे स्वागत करायचंय बाकीच्या पंचांचं. नाना भाऊ आपण या तिसऱ्या पंचाचं, ज्याचं नाव आहे अभिजित नेहरकर, याचं स्वागत करायचंय. चलो, थँक्यू सुजित, थँक्यू मयूर, थँक्यू अभिराज नेहरकर.
रवी मामा आपण कृपया मंचावर यायचंय. रवी मामा. तर बघा या संपूर्ण स्पर्धेत गुणलेखकाची अतिशय चोख भूमिका असते. ओपन टुर्नामेंटला माहिती आहे की किती वाद होतात, किती विवाद होतात स्कोरिंगमुळे. तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावणारे आपले दिलीप भाऊ कापडे ज्यांनी गुणलेखक म्हणून अतिशय चोख भूमिका बजावलेली आहे, तर त्यांचा सुद्धा आपण सत्कार करूया, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. दीपक तायडे आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या फिक्स नामदार चषक 2024-2025 चे गुणलेखक दिलीप कापडे यांचं स्वागत करायचंय, सत्कार करायचंय. रवी मामा आपण कृपया मंचावर यायचंय. तर यूट्यूब लाईव्ह. तर सुनील पवार आपल्याकडे जर वेळ असेल, सुनील पवार, तर तिघींच्या वतीने आपणच घेतायत का? चालेल. तर GTC-live.in या यूट्यूब वाहिनीवर आपण हे सामने लाईव्ह बघितलेले आहेत. सुनील हा त्यांचा समजून घ्या प्रोजेक्ट हेड आहे जामनेरचा. तर श्रेयस शिंदे आणि विकास पवार यांच्या वतीने सुद्धा सुनील पवारच हा सत्कार स्वीकारतील. गोलूभाऊ झालटे आपल्याला विनंती की आपण सुनील पवारचं स्वागत करायचंय, सत्कार करायचा आहे. रमेश बाबाजी पाटील नाना, तर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला या ट्रॉफीज स्पॉन्सर्स केलेले आहेत जितेंद्र पाटील यांनी. तर या ज्या ट्रॉफी आहेत या ट्रॉफीजचे प्रायोजक आहेत जितेंद्र पाटील आणि या स्वर्गवासी रमेश बाबाजी पाटील अर्थात नानासाहेब यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार आहेत. चंदू भाऊ आपल्याला विनंती की आपण उभं राहायचंय आणि या स्पर्धेतला सर्वश्रेष्ठ गोलंदाज हा पुरस्कार आपण देणार आहोत. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिकेत, करण डुकरे, आलिम, सचिन, शिवशक्ती फैजपूरचा प्रणय ज्याने हॅट्रिक घेतलेली होती, त्यानंतर वकार, हेमंत बेहरे या गोलंदाजांनी टिच्चून मारा केलेला आहे आणि आपण सर्वांनी युट्यूबवर लाईव्ह बघितलेला आहे. परंतु सर्वात जास्त गडी बाद करणारे छत्रपती संभाजीनगर संघाचे महाराणा KKR संघाचे डावखुरे वेगवान गोलंदाज विकास पवार यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी जाते. जोरदार टाळ्या विकास पवार साठी. तर बघा या स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीने धूम करणारा फलंदाज भरपूर आहेत, परंतु एकच आहे की जो सर्वात वरती आहे. तर विश्वजित राजपूत 33 धावांची एक खेळी, 63 धावांची एक खेळी आणि 17 धावांची एक खेळी. तर या सर्वोत्तम खेळांसाठी आपल्याला या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवडण्यात आलेला आहे. तर KKR महाराणा KKR छत्रपती संभाजीनगरचा फलंदाज विश्वजित राजपूत याला विनंती की त्याने मंचावर यायचंय आणि आपला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा मान स्वीकारायचा आहे. दीपक तायडे आणि गोलू झालटे यांना विनंती की आपण उठायचंय आणि या सलामीवीर फलंदाजाला सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा सन्मान द्यायचा आहे. आणि यानंतर मी विनंती करतो सुधाकर माळी आणि नाना बाविस्कर साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते
हा पुरस्कार द्यायचा आहे, मॅन ऑफ द सिरीज. तर एकच नाव येतंय मित्रांनो, जास्त नावं नाहीत, एकमेव नाव आहे आणि ते म्हणजे विश्वाचं. तर महाराणा केकेआर संघाचा विश्वा राजपूत हा ठरलेला आहे फिक्स नामदार चषक 2024-2025 चा मॅन ऑफ द सिरीज. विश्वा एक मिनिट यायचंय. तर बघा मित्रांनो, जळगावातील एक खूप मोठं स्पोर्ट्स दालन आहे 77 स्पोर्ट्स, आपल्याला माहिती असेल. तर 77 स्पोर्ट्स हे जळगावातील एकमात्र असं दालन आहे जे आपल्या बॅट देश विदेशात पाठवतात. तर युनायटेड अरब अमिरेट्स असेल, युरोप असेल, आणि ज्या ज्या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं, मी स्वतः आफ्रिकेत जाऊन त्या बॅट्स बघितलेल्या आहे, पाकिस्तानी खेळाडूंनी त्या यूज केलेल्या आहे. तर त्यांच्यातर्फे काल मी त्यांना सांगितलं होतं की विश्वाने अर्धशतक केलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं होतं मला, तर विश्वाची टीम जर अंतिम सामन्यात पोहोचते तर विश्वाला प्लेअर एडिशनची एक बॅट द्यायची आहे. तर 77 स्पोर्ट्सचे प्रतीक जीवराजानी यांच्यातर्फे विश्वाला एक स्पेशल प्लेअर एडिशनची बॅट या ठिकाणी दिली जाते 77 स्पोर्ट्सचे प्रतीक जीवराजानी यांच्याकडून. तर वेल डन विश्वा, या बॅटचा नक्की वापर कर. चला, धन्यवाद विश्वा, धन्यवाद प्रतीक जीवराजानी, धन्यवाद 77 स्पोर्ट्स. चला, तर या स्पर्धेचा उपविजेता संघ, अंतिम सामना आपण सर्वांनी बघितलेला असेल, महाकाल वॉरियर्स विरुद्ध महाराणा केकेआर छत्रपती संभाजीनगर. महाकाल वॉरियरचा संघ थ्रूआउट द टुर्नामेंट चांगल्या संघांना गारद करत या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला होता. आणि बघा, अंतिम फेरी म्हणजे आपल्याला सर्वोत्तम संघाशीच भिडावं लागतं आणि तो सर्वोत्तम संघ ठरलेला आहे. परंतु अतिशय चांगली झुंज देत फायनल पर्यंत पोहोचलेला संघ आहे आपल्या जामनेरचा स्थानिक संघ आहे. तर बापू माळी, बापू महाजनच्या नेतृत्वात खेळणारा महाकाल वॉरियरचा संघ 55,555 रुपयाच्या उपविजेता ट्रॉफीचा विजेता ठरलेला आहे. एक आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण उभं राहायचंय आणि या संपूर्ण महाकाल वॉरियर संघाला रोख 55,555 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे आणि लोहार स्पोर्ट्स यांच्याकडून आणलेली ही आकर्षक ट्रॉफी सुद्धा द्यायची आहे. चला, कर्णधार, उपकर्णधार आणि संघाचे मालक जर असतील तर ते वरती जाऊ शकतात, बाकी संपूर्ण संघ खाली. चला, जोरदार टाळ्या आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी, स्थानिक संघासाठी. चला, मान्यवर उभे आहेत तोपर्यंत आपण अंतिम विजेत्या संघाला सुद्धा सन्मानित करूया. हे बघा, ओम साई क्रिकेट क्लब जामनेर यांच्याद्वारे आयोजित फिक्स नामदार चषक 2024-2025 16 संघांनी सहभाग नोंदवला होता आणि 16 संघांपैकी सर्वोत्तम 2 संघ अंतिम फेरीत पोहोचलेले होते आणि सर्वोत्तम संघ विजेता झालेला आहे छत्रपती संभाजीनगरचा महाराणा केकेआरचा संघ. 1,11,111 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. राहुल जोनवाल यांनी मंचावर जायचंय आणि 1,11,111 रुपये आणि एक आकर्षक चषक असं या अंतिम विजेत्या संघाला जे आपण पुरस्कार देणार आहोत त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या. डबल हॅट्रिक घेणारे आणि 7व्यांदा आपलं जामनेरच्या विधान सभा मतदारसंघात 7व्यांदा निवडून येणारे आपले मार्गदर्शक माननीय सन्माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मार्गदर्शनानेच ही टुर्नामेंट आपण पार पाडलेली आहे. तर विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन, मान्यवरांचं आभार. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी
चला 2 मिनिटं डीजे. चला मित्रांनो, या ठिकाणी ज्या आयोजन समितीने मेहनत घेतलेली आहे, फिक्स नामदार चषक 2024-25 ओम साई क्रिकेट क्लब जामनेरचे सर्व सदस्य कृपया मंचाकडे यायचंय आणि आपलं स्वागत, आपला सत्कार स्वीकारायचा आहे.